आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। ऑटो और टैक्सी ड्राइवरों को फिटनेस के लिए हर दिन 50 रुपये का नहीं लगेगा जुर्माना। दरअसल राज्य भर में ऑटो ड्राइवर और टैक्सी ड्राइवरों समेत अन्य ड्राइवरों ने गाड़ियों पर लगने वाले फिटनेस चालान को लेकर राज्य भर में विरोध किया था, जहां आज मंत्री दादा भूसे ने विधानसभा में कहा कि अब से गाड़ियों पर लगने वाले फिटनेस को न भरने पर 50 रुपये का जुर्माना नहीं लगेगा। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं। अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला 50 रुपयाचा विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही। अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदनं प्राप्त झालेली होती। मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाराच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन 50 रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता। पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, हे सगळं ठीक आहे, आता निवडणुका वगैरे आम्ही मान्य करतो, परंतु याच्यामध्ये तुम्ही अतिशय एक गोम ठेवले याच्यामध्ये की पुढील आदेश येईपर्यंत। माझी विनंती, आता जर तुम्ही माफच करणार असाल, त्यांनी कधीही त्या ठिकाणी नूतनीकरण वगैरे करावं असाच तुम्ही जर परवानगी देणार असाल तर कधीही आम्ही यांच्याकडून शुल्क आकारणार नाही एवढं सभागृहात सांगा की संपलं काम आहे काय त्याच्यामध्ये। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, सन्मान्य सदस्य आकाश फोंडकर लवकर अध्यक्ष महोदय,